काही झाले माझी मीटिंग आता जस्ट संपली माझी. आकाश आहे तसं दिसतंय माग. हो. तर थोडीशी घाई झाली. मीटिंग संपली आणि मग मी त्यांना सांगितलंय खरं 4 वाजता माझा कार्यक्रम असतो, पण तरी 3:30लाच ठेवले. ठीक आहे चला. अं, आता आपला शिवसर्वोदय शास्त्र ग्रुपवर चाललेला आहे. अं, शिवरात्रीच्या प्रोग्रामचं शेड्यूल चाललंय. आपल्याला अखंड रात्रच करायला हवी आहे. कारण मी बघितलंय 100 वर्षांचा हा जो योग आहे, महाशिवरात्रीला होणारा आणि जो काही आता कुंभमेळा झाला, त्यामुळे ब्रह्मांडात ज्या काही स्थिती निर्माण होत आहेत, त्या स्थिती या महाशिवरात्रीमध्ये टॅप करून ऊर्जा ग्रहण करायची आहे. तर जास्तीत जास्त अखंड रात्र 10 नंतर ध्यान करणं आणि ते ते त्या त्या पद्धतीने ते करणं हे फार महत्वाचं आहे. मग आपल्याला तर मला तर अजिबात सवय नाही बाबा. म्हणजे मी तर काही एवढं ध्यान करत नाही. 2 तासाच्या वर मी जास्तीत जास्त 3 तासाच्या वर करू शकत नाही. म्हणून मग मी काय आयडिया केली, की काहीतरी कार्यक्रम आपण ठेवलेत तिथे वेगळे वेगळे आणि शेड्यूल चाललेलं आहे. कोण काय करेल, कोण काय करेल. ध्यानाशी रिलेटेड. आता जसं आपण शिवपुराण वाचतोय तसं लिंग पुराण आहे आणि लिंग पुराणामध्ये लिंग म्हणजेच ज्योतिर्लिंग आणि ज्योतिर्लिंगाचे अ, आध्यात्मिक महत्व आपल्याला धार्मिक तुम्हाला तर माहिती आहे. तुम्हाला आध्यात्मिक महत्व माहिती नाही. जे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये आहे त्यानुसार आपण अभ्यासायचंय. त्यानुसारच तिथे टेक्निक करायचे. तर ते आध्यात्मिक महत्व लिंगाचं आणि दुसरं सायंटिफिक हे सगळं बघायचंय आणि हे सायंटिफिक आता लिंग पुराणात काय माहिती नाही. मी बघते आता. तर ते पण माहिती पाहिजे ना आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला हे महाशिवरात्रीचं व्रत करायचंय. त्याच्यामध्ये पूजा अर्चा काही नाहीये. त्याच्या मध्ये जे काही सगळं ब्रह्मांडात घडत आहे, 100 वर्षांनी घडत आहे. एंड जो आलेला आहे, म्हणजे आपण जे हे म्हणतोय ना, काय बोलतोय प्रलय. महाप्रलय म्हणतोय. तर महाप्रलय कोणासाठी आहे? जे शिवतत्व जाणतात, त्यांच्यासाठी महाप्रलय नाहीये. या महाप्रलयाला 2 अर्थ आहेत, ड्युएल अर्थ आहेत. की जसं गंगा स्नानाचे आपण अर्थ बघितलेत, की नाड्यांनुसार स्नान घेणे आणि ॲक्चुअल पाण्यामध्ये जाऊन स्नान घेणे. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तसं जो काही हे येतोय, महापूर येणार आहे, महाप्रलय येणार आहे, त्याचे सुद्धा वेगळे अर्थ आहेत. तर ह्या प्रलयाची पूर्ण तयारी आता या महाशिवरात्रीला होत आहे ब्रह्मांडात. त्यामुळे त्या सगळ्या ऊर्जा घेऊन आपल्या जीवनाचं जे काही हे आहे उद्दिष्ट, त्या दिवशी पूर्ण झालंच पाहिजे. हे सगळा द एंड त्या दिवशी आपण आपल्या सगळ्या ऊर्जात्मक करायचं आहे. त्यामुळे ते सगळं जाणून घ्यायचंय. तर ते शेड्यूल लावलं चाललंय, तर ते तुम्ही शेड्यूल नीट बघत नाहीये. अर्धा-अर्धा तास घ्या, 1 तास बघा, फ्री आहे का बघा. मला काही ठेवणार आहे की नाही. मी जो हा काळ दिलाय तुम्हाला निषिद्ध काळ, त्याच्यामध्ये पूर्ण मी ध्यान घेणार आहे. तो निषिद्ध काळ सोडून तुम्हाला 1 ते पहाटे 4 म्हटलेलं आहे. आणि शिवाय मला परत सोमवारी 16 तारखेचं भाग 4 घ्यायचा आहे. मग हा थोडासा विचार करा. म्हणून मग मी झोपणार आहे, पण तुम्ही झोपू नका तुम्हाला शक्य असेल तर. मग 1 ते 4 मध्ये मी तुम्हाला म्हटलंय तुम्ही करा. काय-काय करता. मी नंतर बदलणार आहे. तर टाईम देणं फार गरजेचं आहे. आणि मग नंतर मी त्याच्यात मॉडिफिकेशन करणार आहे. तर मेसेज नीट वाचा आणि नीट शेड्यूल करा. असं विचारपूर्वक करा. लिंगपुराण पण मी बघतीये. त्याच्यातलंही सुद्धा मी रेफरन्स घेणार आहे. आणि महाशिवरात्रीला पिरामिडमध्ये जमलं आपल्याला ते वाचण्यासारखं असेल, तर आपण ते लिंगपुराण पिरामिडमध्ये वाचूयात. पिरॅमिडमधलं सुद्धा 15 तारखेचं सगळं काय-काय करायचंय, काय-काय आहे, तुमचं तुम्ही काय करणार आहे, मी काय करणार आहे आणि आपण काय करायचंय सगळं लिहून दिलेलं आहे. त्याचा उपयोग करायचा आहे. तसं घेऊन यायचंय सगळं. नुसतं येऊ नका. मी डायऱ्या बघणार आहे, मी वह्या बघणार आहे. म्हणून तुम्ही येताय. कार्यक्रम, पिकनिकचं ठिकाण आणि ध्यानाचं ठिकाण असं म्हणून यायचं नाहीये तिथे. आणि जर का तो होमवर्क केला नसेल तर येऊ नका. मी हेच सांगते.
काही उद्दिष्ट आहे तिथे येण्याचं. तिथली ऊर्जा घेऊन मग रात्री आपण हे करायचंय. मग तिथे तुम्हाला वेळ तुम्ही द्या स्वतःवर. नुसतं येऊ नका तिथे. रविवारी महाशिवरात्री निघालो अन् बसलो अन् आलो अन् जमलं तेवढं केलं. असं नकोय मला. वह्या, डायऱ्या सगळं घेऊन यायचंय. जो होमवर्क दिलाय तो करून यायचंय. नाहीतर यायचं नाहीये. सगळ्यांसाठी मी सांगतेय. तर हे महत्वाचं लक्षात घ्या. मौनातच यायचंय. जेवण होईपर्यंत मौनातच राहायचंय. सगळं दिलंय. काय रीडिंग द्यायचे, काय घेऊन यायचंय, कधी करायचंय. नंतर सगळं ते वाचा, करा, होमवर्क करा आणि मग या. तर चला आता रुद्रसंहिता वाचूयात सतीखंड. हिमालयात शंकर व पार्वतीचा विहार याविषयी कथा सांगताना ब्रह्मदेव म्हणाले, एकदा वर्षा ऋतूच्या समयी शंकर कैलास पर्वतात राहत होते. त्यावेळी सतीने त्यांना म्हटले की हा अत्यंत दुःखसह असा वर्षाकाल आला आहे. अनेक रंगांचे मेघ दाही दिशांना दिसत आहे. गार वारा वाहू लागला आहे. मेघगर्जना, पाऊस, विजेचा कडकडाट पाहून कोणाचे मन क्षुब्ध होणार नाही. वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे सुद्धा नाचल्यासारखी वाटतात. काळे मेघ रात्रीचे काळेपण वाढवीत आहेत. मेघांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चातकांचा सुद्धा आवाज कानावर पडत आहे. आपली वाट पाहणाऱ्या मोर व चातकांना टपोऱ्या थेंबांनी झोडपून काढून मेघ त्यांच्याशी वाईट व्यवहार करीत आहेच. अशा या वेळी मोर आणि कावळे सुद्धा आपली घरटी बांधित आहेत. अशा वेळी आपण घराशिवाय कशी बरे शांती प्राप्त करू शकाल? हे शंकरा, मला मेघांचे फार भय वाटते. म्हणून आपण माझे म्हणणे ऐकून माझ्या म्हणण्याकडे लक्ष देऊन घराची व्यवस्था करा. कैलास, हिमालय, काशी किंवा पृथ्वीवर जेथे तुम्हाला योग्य वाटेल तेथे घराची व्यवस्था करा. दाक्षायणीने म्हणणे ऐकून शंकराला हसू आले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या अर्धचंद्राच्या प्रकाशामुळे ते स्थान प्रकाशित झाले. सर्व तत्वांचे ज्ञाते शंकर सतीला प्रसन्न करण्यासाठी हसत म्हणाले, तुला बरे वाटावे म्हणून जे स्थान मी निश्चित करेन तेथे मेघ पोहोचू शकणार नाहीत. वर्षा कालात सुद्धा ते हिमालयाच्या शिखराखालीच फिरत राहतील. कैलासाकडे ते कधी येणार नाहीत. पुष्कर, आवर्तक वगैरे मेघ जंबू पर्वताच्या पायथ्यापर्यंतच येतात. सुमेरू पर्वताच्या शिखरावर ते येत नाहीत. एवढ्या पर्वतात तू जेथे राहू इच्छित असशील ते स्थान मला सांग. हिमालय पर्वतात सोनेरी पंखांचे अनिलरुंद पक्षी आपल्या मधुर शब्दांनी तुझ्या इच्छित विहाराच्या लीलांचे गायन करतील. त्या ठिकाणी सिद्धांच्या बायका मणिजटित वेदरूप आसनाची भूमी कौतुकाने तुला भेट देतील. विभिन्न प्रकारची फळे वगैरे आणून त्या तुला देतील. नागकन्या, पर्वतकन्या, तुरंगमुखी, किन्नरी या सुद्धा तुझ्या लीला विहाराच्या वेळी श्रेष्ठ वचने सांगून तुला प्रसन्न करतील. तेथील अत्यंत सुंदर सुरनारी तुझे हे सौंदर्य व मनोहर मुख्य पाहून आपल्या रूपगुणाची निंदा करतील आणि तुझ्याकडे एकटक पाहत राहतील. पर्वतराजाची पत्नी मेनका तुझ्या मनाला अनेक प्रकारांनी प्रसन्न करेल. हिमालयाची वंदना करणारे सर्वजण तुझ्याशी प्रेमाने वागतील. तू कोकिळांचे अद्भुत आलाप असणाऱ्या कुंजात रममाण होशील. एक मिनिट. अनेक जलांनी संपन्न शीतयुक्त आणि शेकडो कमळांनी सुशोभित अचल असा हिमालय आहे. मुनी आणि युतींनी युक्त असे हे देवालय आहे. तेथे सर्व हिंसक जीव शांत स्वभावाचे आहेत. तेथे नाना प्रकारचे मृग आहेत. स्फटिकमणी आणि सुवर्ण रचित, त्याचप्रमाणे रजत स्नानांनी युक्त मानसरोवर इत्यादी जलाशय येथे आहेत. सुवर्ण व रत्नासारखे देठ असलेले कमळांचे समुदाय, कासवे, मकर येथील जलाशयात आहेत. नीलकमल आणि सरोवरे सुशोभित आहेत. त्यांच्यातून सुगंध येत आहे. अक्रोड वृक्षांच्या शाखा जणू नृत्य केल्यासारख्या हालत आहेत. चकवाचकवी सुद्धा येथे आहेत. भुंगे मधुर गुंजन करीत आहेत. इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर, कोणपती, पवन आदींनी नगरी त्या मेघ शिखरावर सुशोभित आहे. तेथे संपूर्ण देवतांचा निवास आहे. हे देवी, या सूर्यभूमीवर अत्यंत मनोहर अशा पर्वतात विहार करण्याची तुझी इच्छा आहे का? तेथे गेल्यावर अप्सरांसहित शची तुझ्या मदतीला येईल. अथवा तुझी इच्छा सर्व पर्वतात उंच त्याप्रमाणे कुबेरपुरीच्या वर असलेल्या पर्वतराज कैलासात निवास करण्याची आहे काय? शंकराचे हे बोलणे ऐकून सतीने त्यांना हलके हलके आपले निवासस्थानाविषयी सांगण्याला प्रारंभ केला. सती म्हणाले, मी आपल्याबरोबर हिमालयात राहू इच्छिते. आपण लवकर तिकडे चला. हे ऐकून शंकर सतीसह
हिमालयाच्या उच्च शिखरांकडे निघाले. ते शिखर विचित्र प्रकारांनी, कमलांनी चित्रित होते. तेथे वृक्षावर भ्रमर गुंजत होते. सर्वत्र नीलकमळे फुललेले दिसत होती. चक्रवाक, हंस, सारस तसेच निळे कंठ असलेले क्रौंच पक्षी किलबिलाट करत होते. सिद्ध अप्सरा, विद्याधरी देवी, किन्नरी, पहाडी स्त्रिया यांचा तेथे विहार होता. मृदुंग, वीणा, सतार यांच्या आवाजात अप्सरा नृत्य करीत होत्या. अशा या ठिकाणी शंकर सतीसहित पुष्कळ काळ ध्यानधारणा करीत राहिले. ते कधी त्या ठिकाणावर अन्य ठिकाणी जात, तर कधी मेरू शिखरावर भ्रमण करून पुन्हा तेथे येत. पृथ्वीच्या अनेक द्वीपातून हिंडून आदी रूपाचा त्याग करून शंकर सतीबरोबरच रममाण झाले. अशा प्रकारे सती शिवाबरोबर काळकंठीत होती. शंकराचे सतीला मोक्षशास्त्र कथन बघा, आता महत्वाचं आहे. शंकराने सतीला काय सांगितले, मोक्ष कसा मिळेल, त्याचं काही शास्त्र सांगितले ते. एकदा दक्ष सुता सतीने शंकराला म्हटले की मला आपण परमतत्वाबद्दल माहिती सांगा, ज्यामुळे हा जीव भवबंधनातून मुक्त होतो. मी जे म्हटलं तत्व, आपण पंचतत्वाचं म्हणजे काय पंचमहाभूतांचं ब्रह्मांड आपलं बनलंय तिसऱ्या आयामातलं. मग आता हे तत्व आपल्याला सोडत सोडत जायचं, नंतर परम परम तत्वात प्रवेश करायचं. ते हे परम तत्व काय इथे विचारले. शंकरांनी सतीच्या या प्रश्नावर सांगितलेली माहिती ब्रह्मदेवाने पुन्हा सांगितली. सतीला त्यावेळी शंकर म्हणाले होते की हे सती, तू विज्ञानालाच परम तत्व समज. त्यात बुद्धिपूर्वक ब्रह्माचे स्मरण केले जाते. पेन कुठे गेला? तुम्ही डायरी घेऊन बसलाय ना? कारण हे तत्व फार आपल्याला लागणार आहे बरं का. तत्वांमध्ये हो फार मॅम. पुढे जायचंय. तत्वांमध्ये पुढे जायचंय. एक मिनिट, मी पेन आणते. विज्ञानालाच परमतत्व समज, त्यात बुद्धिपूर्वक ब्रह्माचे स्मरण केले जाते. हे ब्रह्म परस्पर आहे. मी सुद्धा त्याचा दास आहे. त्या विज्ञानाची आई, भुक्ती मुक्तीची दात्री माझी भक्ती होय. माझी भक्ती सुद्धा माझ्या कृपेनेच सुलभ होते. तिचे 9 प्रकार आहेत. भक्ती आणि ज्ञानात काही फरक नाही. भक्ती करणारा माणूस सुखी होतो. भक्तीला विरोध करणाऱ्याला विज्ञानाची प्राप्ती सुद्धा संभव नाही. मी आपल्या भक्तांच्या नेहमी अधीन राहतो. भक्ती सगुण, निर्गुण अशा प्रकाराची आहे. सगुण भक्ती निर्गुण भक्तीपेक्षा श्रेष्ठ होय. श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवन, दास्य, अर्चन, वंदन, सख्य, त्याचप्रमाणे आत्मसमर्पण हे सगुण भक्तीचे मुख्य 9 प्रकार होत. कथा मनपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण होय. कथेचे उच्चारण म्हणजे कीर्तन होय. भयरहित राहून शंकराचे नाम घेणे हे स्मरण होय. देहाला प्रभूच्या सेवेत घालविणे म्हणजे सेवा होय. प्रभूच्या अधीन राहणे म्हणजे दास्य. 16 प्रकारे पूजा करणे म्हणजे अर्चन होय. मन, वचन, कर्म द्वारा ध्यान करून अष्टांगाने जमिनीला स्पर्श करणे म्हणजे वंदन होय. मंगल आणि अमंगल हे देवाच्या इच्छेने घडते. अशा प्रकारचा विश्वास देवावर ठेवणे म्हणजे सख्य होय. स्वतःला कमी लेखून देह सुद्धा देवाला अर्पण करणे म्हणजे आत्मसमर्पण होय. अशी 9 प्रकारची सगुण भक्ती होय. मुक्ती या भक्तीची दासी आहे. हिच्याद्वारे संपूर्ण कर्म आणि फल उत्पन्न होतात. ही भक्ती, हे सती, मला तुझ्याच सारखी प्रिय आहे. भक्ती सारख्या त्रैलोक्यात सुखाचा दुसरा मार्ग नाही. अशा प्रकारच्या भक्तीबद्दलचे शंकराने सांगितलेले कथन ऐकून सती आनंदित झाली. असे ब्रह्मदेवाने मुनींना सांगितले. दक्ष आणि शंकर यांच्या विरोधाचे कारण.
ब्रह्मदेव आणि मुनींना दक्ष व शंकराच्या विरोधाची कथा सांगताना म्हटले, प्राचीन काळी प्रयागराज येथे एकत्र जमलेल्या मुनींनी एक महान यज्ञ केला. त्यासाठी सिद्ध अनेक ऋषी, प्रजापती, देव जमले होते. मी सुद्धा तेथे सहपरिवार गेलो होतो. तेथे अनेक शास्त्रावर चर्चा झाली. त्यावेळी पार्वतीपती आपल्या गुणांसह तेथे आले. सर्वांनी त्यांना नमस्कार केला. मी सुद्धा त्यांना नमस्कार केला. त्यावेळी प्रजापतींचे सुद्धा प्रमुख पती दक्ष तेथे आनंदाने आले होते. ब्रह्मांडाचे अधिपती असल्याने त्यांनी अभिमानाने केवळ मलाच प्रणाम केला. माझ्या आज्ञेने ते खाली बसले. त्यावेळी सर्व देवतांनी आणि मुनींनी दक्षाची स्तुती करून त्याला प्रणाम केला, परंतु शंकराने मात्र त्याला प्रणाम केला नाही. हे पाहून माझा पुत्र दक्ष रागावला. रागाने तो शंकराला म्हणाला, हे देव, दानव, ब्राह्मण, मुनी या सर्वांनी मला प्रणाम केला, परंतु प्रेत पिशाच्यांनी घेरलेला दुर्जन असाच कसा बसून राहिला? सर्वांनी ऐका, हा पाखंडी स्मशानसेवी दुर्जन वध करण्याला योग्य आहे. मी त्याला यज्ञ स्थानातून बाहेर जायला सांगतो. आजपासून याला कोणी यज्ञात भाग देणार नाही. दक्षाचे हे बोलणे ऐकून भृगू इत्यादी मुनींनी रुद्राची निंदा सुरू केली, परंतु नंदीचे नेत्र लाल झाले. तो म्हणाला, तू या सरळ हृदयाच्या शंकराची निंदा केली आहेस. जगाचा पालन करता व विनाश करता अशा या रुद्राला तू शाप का दिलास? ते ऐकून दक्ष रागाने नंदीला म्हणाला, तुम्ही सर्व रुद्रगण वेदातून बाहेर व्हाल. तुम्ही पाखंडी, मदिरा पिणारे, जटा भस्म धारण करणारे व्हाल. दक्षाचे हे शब्द ऐकून नंदी रागाने म्हणाला, तुला शिवतत्वाचे अज्ञान आहे. तू ब्राह्मणत्वाच्या अहंकारात महाप्रभू शंकराचा अपमान केला आहेस. तुझ्यासारख्या रुद्रापासून विमुख असलेल्या दुष्ट ब्राह्मणाला मी रुद्राच्या तेज प्रकाशामुळे शाप देत आहे. तू वेद पारायण असून सुद्धा तुला वेद तत्वाचे ज्ञान आकलन होऊ शकणार नाही. तू नुसताच विवाद करीत राहशील, त्यामुळे तुला आनंद मिळणार नाही. मती ज्ञान विस्मृत झाल्यामुळे तू पशुरूप होशील. नीतीला तू विमुख झाल्यामुळे तुझे तोंड बकऱ्याप्रमाणे होईल. नंदीश्वराचे हे शाप मात्र ऐकून सर्वत्र हाहाकार झाला. नंदीचे हे बोलले ऐकून शंकर हसले. त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, तू असे रागवणे योग्य नाही. तू भ्रमात पडून ब्रह्मकुलाला उगीच शाप दिला. वास्तविक तुला तत्वज्ञानामुळे हे लक्षात यायला हवे होते की मी कधी शापित होऊ शकत नाही. अशा प्रकारे शंकरांनी नंदीश्वराची समजूत काढली. तेव्हा त्याचा क्रोध शांत झाला. अशा प्रकारे आपल्या गणांनी समजूत काढून ते निघून गेले. दक्ष सुद्धा शंकराच्या विषयी शत्रुत्वाची भावना मनात ठेवून ब्राह्मणासह तेथून आपल्या स्थानी गेला. दक्षाच्या यज्ञात शंकराचा भाग नसलेला पाहून महर्षी दधीचींचा या यज्ञाला विरोध कसा झाला, कथा भाग सांगताना ब्रह्मदेव नारदांना म्हटले, हे नारदा, त्यावेळी दक्षाने एक महायज्ञ सुरू केला. दीक्षा घेऊन सर्वांना आमंत्रित केले. अगस्त्य, कश्यप, अत्री, वामदेव, भृगु, दधीची, व्यास, भरद्वाज, गौतम, पैल, पराशर, गर्ग, भार्गव, कुकुमपित, सुमंत्रिक, कंक आणि वैशपायन तसेच आणखीही इतर मुनी आनंदाने त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी आले. विश्वकर्म्याने तयार केलेले अत्यंत चांगले भवन त्या सर्वांना राहण्यासाठी तयार करण्यात आले होते. हा महायज्ञ कणखल तीर्थक्षेत्री प्रारंभ होतात. भृगु इत्यादी तपस्वी त्या यज्ञाचे ऋत्विक झाले. मृतगणासह विष्णू त्या यज्ञाचे अधिष्ठाता झाले. चर्चाविधीचा ज्ञाता मी झालो. सर्व दिक्पाल यज्ञाचे द्वारपाल रूपात रक्षक झाले. 88,000 मुनी यज्ञाची आहुती देत होते. 64,000 मुनी त्याचे उद्गाता होते. नारद, गंधर्व, विद्याधर, सिद्धांचा समूह, आदित्यगण, यक्षगण, सर्व प्रकारचे नाग व चराचर इत्यादींनी यज्ञात भाग घेतला. स्वस्ती वाचनाच्या नंतर दक्षाने भार्येसह यज्ञात भाग घ्यायला प्रारंभ केला. त्याने यज्ञात शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपली कन्या सती त्याची अत्यंत आवडती होती, परंतु कपालिकाची ती पत्नी आहे या विचारात त्याने तिला बोलवले नव्हते. दक्ष यज्ञ महोत्सवाला आरंभ झाला. सर्व अध्वर्यू आपापली कामे करू लागले. दधीचीने शंकराला समारंभ स्थानी न पाहिल्यामुळे दक्षाला त्याविषयी विचारले. ब्रह्मदेव आणि विष्णूला पाठवून शंकराला ताबडतोब बोलवावे असे त्यांनी सांगितले, पण दक्षाला ते पटले नाही. दक्ष अहंकाराने हसू लागला. विष्णू, ब्रह्मदेव तेथे उपस्थित आहे. इंद्र
तेथे उपस्थित आहे. सर्व ऋषीगण येथे उपस्थित आहेत. थोडक्यात म्हणजे यज्ञासाठी जे यायला हवे ते सर्व आले आहेत. रुद्र हवा कशाला? ब्रह्मदेवाच्या आज्ञेने मी माझी मुलगी त्याला दिली. ते शंकर माता, पिता, हीन भूत पिशाचांचे अधिपती आहेत. म्हणून मी त्यांना बोलवले नाही. आपण सर्वांनी मिळून माझा यज्ञ सफल करावा. पुन्हा रुद्राविषयी मला काही सांगू नका. दधीचीला राहवले नाही. तो पुन्हा म्हणाला, शंकराशिवाय हा यज्ञ अयज्ञ होय. त्यामुळे तू नष्ट होशील. असे म्हणून तो तेथून उठला. आपल्या आश्रमात तो निघून गेला. नंतर आणखी काही मुनी तेथून निघून गेले. पित्याच्या यज्ञ समारंभाला जाण्यासाठी सतीने कसा आग्रह धरला याविषयी सांगताना ब्रह्मदेव म्हणाले, दक्ष यज्ञाला ऋषी व देवता ज्यावेळी निघाले त्यावेळी सती गंधमादन पर्वतावर होती. आपल्या सख्यांबरोबर ती क्रीडा करीत होती. रोहिणीला दक्ष यज्ञाला जाताना पाहून तिने त्याविषयी विचारले. सतीने आपली प्रिय सखी विजया हिला विचारले, चंद्र कोठे निघालाय आहेस तू? रोहिणीला जाऊन विचार. आपल्याला ही कथा माहितीये. विजया त्याप्रमाणे चंद्राकडे गेली. तिने चंद्राला त्याविषयी विचारले. त्यावेळी चंद्राने तिला दक्ष यज्ञ महोत्सवाची वार्ता सांगून आपण तिकडे जात असल्याचे सांगितले. विजयाने ती वार्ता सतीला सांगताच तिला आश्चर्य वाटले. आपल्याला पित्याने या उत्सव प्रसंगी का बरे बोलवले नाही? कदाचित ते विसरले असावेत. याविषयी शंकरांना विचारावे का? अखेरीस विजयाला तेथेच सोडून ती शंकरांना आपल्या मनातील शंका विचारण्यासाठी निघाली. ज्यावेळी ती शंकरांजवळ पोहोचली त्यावेळी शंकराभोवती महागणांची सभा जमली होती. सतीला अचानक आलेले पाहून शंकरांनी तिला येण्याचे कारण विचारले. म्हणून सतीने आपल्या मनातील शंका त्यांना विचारली. आपल्याला माझ्या पित्याचा यज्ञ का नाही चांगला वाटला? आपण का नाही तेथे गेलात? सहृदयांनी भेटावे हा परमधर्म आहे. आपण सुद्धा प्रीतीची वृद्धी करणाऱ्या या नीतीचे पालन करावे. आपण माझ्याबरोबर चलावे. सतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले, तुझे पिता दक्ष माझा द्वेष करतात. जो कोणी एखाद्याकडे बोलवल्याशिवाय जातो तो तिरस्कृत होतो. अशा वेळी त्याला मरणादी दुःख सुद्धा प्राप्त होते. स्वजनांच्या दुर्वचनांनी अंतकरण जेवढे व्यथित होते तेवढे शत्रूच्या बाणांनीही होत नाही. पण हे शंकराचे बोलणे सतीला आवडले नाही. ती रागावून म्हणाली, तुम्ही यज्ञाला गेला असता तर यज्ञ सफल झाला असता. पण माझ्या दुष्ट कर्त्या पित्याने तुम्हाला निमंत्रण दिले नाही. म्हणून मी त्या दुरात्म्याच्या मनातील भाव जाणण्यासाठी त्या यज्ञ समारंभाला जाणारच. तुम्ही मला तेथे जाण्याची आज्ञा द्या. शंकर म्हणाले, तुला जायचेच आहे तर तू जा. नंदीला समजून त्यावरून तू तेथे जा. आपले सर्व दागिने धारण करून तू जा. त्याप्रमाणे सर्व आभूषणे धारण करून सती दक्ष यज्ञासाठी निघाली. 8,000 शिवगण तिच्या बरोबर निघाले. त्यावेळी दक्ष यज्ञ महोत्सव सुरू झाला होता. सती अखेरीस यज्ञस्थानी पोहोचली. ती आपल्या यज्ञद्वारी नंदीवरून उतरली. फक्त नंदीला बरोबर घेऊन ती यज्ञभूमीकडे जाऊ लागली. तिला आलेले पाहून तिच्या आईने बहिणीने तिचे स्वागत केले. पण दक्षाने मात्र तिचे स्वागत केले नाही. सतीने अत्यंत आश्चर्याने आपल्या आई वडिलांना प्रणाम केला. सतीने यज्ञात विष्णू आदी देवतांचे भाग वेगळे वेगळे ठेवलेले पाहिले. पण शंकराचा भाग तिला कुठे दिसला नाही. त्यामुळे तिला खूप राग आला. आपला हा फार मोठा अपमान झालेला पाहून ती रागाने दक्षाला म्हणाली, ज्याच्या कृपेने हे सर्व चराचर जगत पवित्र होते त्या शंकराला तुम्ही येथे का नाही बोलवले? यज्ञ करता शंकराशिवाय यज्ञ कसा होऊ शकेल? हे पिता, तू अधर्म आणि बुद्धिभ्रष्ट झाला आहेस. विष्णू आणि ब्रह्मदेव शंकराशिवाय येथे कसे आले? असे म्हणून तिने विष्णू, ब्रह्मदेव व इंद्र यांचा समापचार घेतला. देवगणांचाही सतीने समाचार घेतला. असे सर्वांना रागारागाने बोलल्यावर सती दुःखी झाली व ती अशीच तेथे उभी राहिली. तिचे बोलणे ऐकून सर्वजण भयभीत झाले व गप्प बसले. आपल्या मुलीचे हे बोलणे ऐकून अखेरीस दक्ष रागाने तिला म्हणाला, तू हे काय बोलत आहेस? तुझे येथे थांबण्याचे काही कारण नाही. तू येथे कशाला आलीस? तू पाहिजे तर थांब, नाही तर चालू लाग. सर्व बुद्धिवानांना तुझे पती शंकर हे अकुलीन भूतपिशाचांचे अधिपती असे आहेत हे माहीत आहे. म्हणून मी कुवेशधारी शंकराला मुद्दामी बोलाविले नाही. देवतांच्या आणि ऋषींच्या सभेत त्यांचे काय प्रयोजन आहे? मी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून रुद्राला तुला दिली. परंतु हे मुली, तू राग सोडून शांत हो. आता यज्ञासाठी आलीच आहेस तर आपला भाग ग्रहण कर. सती त्यावर काही बोलली नाही. तिला वाटू लागले की आपण लवकरात लवकर शंकरांजवळ जावे. ते मला तेथील वार्ता विचारतील तर मग मी काय उत्तर देऊ? रागाने तिचा श्वासोच्छ्वास वेगाने होत होता.
ती म्हणाली, "जो शंकराची निंदा करतो किंवा ऐकतो, तो नरकात जातो. म्हणून मी अग्नीत प्रवेश करून देहत्याग करीते. आपल्या स्वामींची निंदा ऐकून मी जिवंत राहू शकत नाही." असे बोलून सती शंकराचे स्मरण करू लागली. दुःखाने पुन्हा ती आपल्या पित्याला म्हणाली, "तुझी मुलगी म्हणून शंकर मला दाक्षायणी म्हणतात. हे नाव ऐकून मला आता दुःख होईल. म्हणून मी आता या शरीराचा त्याग करून सुखी होईल." असे म्हणून सती मौन झाली. शांत होऊन ती जमिनीवर उत्तरेच्या बाजूस बसली. तिने विधीपूर्वक आचमन केले. शुद्र वस्त्र धारण करून तिने डोळे मिटले. ती शंकराचे स्मरण करू लागली. सतीने प्राण अपान वायू सारखा घेऊन यत्नपूर्वक उदानाला नाभी चक्रातून उचलून त्याला हृदयात स्थापित केले. नंतर तो कंठात आणून भुवया यांच्यामध्ये प्राणवायू स्थापित केला. अशा प्रकारे सतीने योग धारण करून वायूनेच आपले शरीर भस्म करणे सुरू केले. त्यावेळी तिने केवळ शंकराचे स्मरण केले. शंकराचे जसं बघा आपण तत्व बघतोय आता, तत्व बदलता यायला लागलीत का नाही मला नाही माहिती, ओळखता तरी यायला लागलीये. तसंच हिने सगळं ते केलं. त्यावेळी तिने केवळ शंकराचे स्मरण केले. शंकराचे स्मरण करीत ती योग मार्गात प्रवृत्त झाली. तिचे शरीर विकाररहित झाले. सगळ्या बाजूने अग्नी प्रज्वलित झाला. तिच्या इच्छेप्रमाणे तिचे शरीर तत्काळ भस्म झाले. त्यावेळी पृथ्वी व आकाशात मोठा कोलाहल झाला. देव हाहाकार करू लागले. ते अद्भुत दृश्य पाहून सर्व विस्मित झाले. सतीचा हा देह त्याग पाहून सर्वजण दक्षाला दोष देऊ लागले. शिवगण हातात आयुधे ग्रहण करून मोठ्याने ओरडू लागले. त्यांच्या वाद्यांचा व अस्त्रांचा भीषण शब्द प्रलयासारखा वाटू लागला. काहींनी दुःखातिशयाने आपल्याच शस्त्राने आपले शिर व मुख नष्ट केले. यज्ञात हे विघ्न आलेले पाहून महर्षी प्रभूने यज्ञ विघ्न दूर करणाऱ्या यजुमंत्रांनी दक्षिणातीत आहुती देणे सुरू केले. त्या आहुतीमुळे ऋभ नावाचे सहस्त्र महावीर शंकराच्या गणांबरोबर लढू लागले. त्यामुळे शिवगण मरू लागले. हे पाहून इंद्र, मरुतगण, अश्विनी कुमार त्याचप्रमाणे लोकपाल गप्प बसून राहिले. काहींनी विष्णूला विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली, तर काही जण विघ्न नष्ट व्हावे म्हणून प्रार्थना करू लागले. त्याच वेळी आकाशवाणी झाली. हे दुराचारी दक्षा, तू हे अनर्थ कर्म कसे केले? तू दधीचीने सांगितलेले वचन सुद्धा ऐकले नाहीस. तू सतीचे सुद्धा ऐकले नाहीस. तुला आपण ब्रह्मदेवाचे पुत्र आहोत याचा फार अहंकार झाला आहे. तू मूर्खपणाने शक्तीचा सत्कार न करता तिचा अनादर केला. त्यामुळे तुझा हा यज्ञ नष्ट होईल. ज्या ठिकाणी पूजन करण्यास योग्य असलेल्यांचा सत्कार होत नाही तेथे अमंगल घडते. सर्व देवांनो, आता या यज्ञ मंडपातून तुम्ही सत्वर बाहेर जा, नाही तर तुमचाही नाश झाल्या वाचून राहणार नाही. मुनींनो, नागांनो, तुम्हीही येऊन जा, अन्यथा तुमचाही नाश होईल. हे विष्णू, तू सुद्धा इथून ताबडतोब निघून जा, नाही तर तुझाही नाश होईल. नंतर मात्र आकाशवाणी थांबली. ही आकाशवाणी ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. भृगूच्या मंत्राने पराभूत झालेले शिवगण शंकराकडे गेले व त्यांनी सर्व वृत्तांत शंकराला कथन केला. गणांनी सांगितलेले हे वृत्त ऐकून शंकरांनी नारदाचे स्मरण केले. नारद शंकराजवळ आल्यावर त्यांनी शंकराला प्रणाम केला. दक्ष यज्ञात काय घडले हे नारदाला सांगण्याची आज्ञा केली. म्हणून नारदाने यज्ञातील घडलेल्या सर्व घटना जशाच्या तशा शंकरास सांगितल्यावर ते क्रोधित झाले. लोकसंहारक रुद्राने आपल्या जटा रागारागाने जवळच्या पर्वतावर आपटल्या. त्या आघाताने पर्वताचे 2 तुकडे झाले. त्यातून महाप्रलयासारखा भयंकर आवाज आला. त्याच वेळी वीरभद्र प्रकट झाला. तो प्रलयाग्नीप्रमाणे तेजस्वी होता. नंतर महाकाली प्रकट झाली. ती अनेक भूतांनी वेढलेली होती. वीरभद्राने शंकराला प्रणाम केला. त्याने शंकराची आज्ञा मागितली. त्यावेळी शंकर त्याला म्हणाले, तू माझ्या आज्ञेचे पालन कर. तो दुष्ट ब्रह्मदेव पुत्र दक्ष यज्ञ करत आहे. त्याला फार अहंकार झाला आहे. तू त्याचा यज्ञ नष्ट कर. तेथे देव गंधर्व जे कोणी उपस्थित असतील त्यांचे भस्म कर. तू तिथे पोहोचल्यावर जरी विश्वदेव इत्यादी देवांनी तुझी स्तुती केली तरी तू त्यांच्या स्तुतीला भीक न घालता त्यांना धडा शिकव. अशा प्रकारे तू यज्ञ नष्ट करून अनेकांचा नाश केल्यावर नीलधाराचे जलप्राशन कर. एवढे त्या वीरभद्राला सांगून रागाने डोळे तांबडे लाल झालेले शंकर स्तब्ध झाले. वीरभद्राने शंकरांना प्रणाम केला व तो तेथून त्वरित निघाला. शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचबरोबर असंख्य गण निघाले. काही गण
त्याच्या पुढे तर काही त्याच्या मागे वाट चालू लागले. ते सर्व गण साक्षात रुद्र भासत होते. वीरभद्राने शंकरासारखा वेश केला होता. तो रथावर बसून चालला होता. त्या रथाला सिंह जोडलेले होते. वाघ, हत्ती सुद्धा त्याच्याबरोबर जात होते. त्याच्याबरोबर काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्राकाली, भद्रात्वरिता आणि वैष्णवी या 9 दुर्गा आणि बरोबर महाकाली दक्ष संवारासाठी चालली होती. डाकिनी, शंखिनी हे बघा आता तुम्हाला कळलं असेल काय आहे. डाकिनी, शंखिनी, कुष्मांड, पर्पट, चटक आणि ब्रह्म राक्षस भैरव, क्षेत्रपाल असे सर्वजण शंकराच्या आज्ञेने दक्ष यज्ञ नष्ट करण्यासाठी वेगाने तिकडे निघाले. महाबली गणात संघ गण मुख्य होता. शंकू, कर्ण, केश राक्षस, विकृत, विशाख, पारित्राय, वृत्तातन, कपिलेश, पिप्पल, आवेशर, महावेश गणपती, कुंडी, पर्वतक, काल, कातक, महाकाल, सन्नाह, कुसूद, अमोघ, सुकेशी, ऋषभ, सुमंत्रक, काक, पाहोदर, मधुपिंग, विरूपाक्ष, तालू, केतू, षटमुख असे असंख्य गण व गणपती व गणेश्वर आपापल्या अनुनायांसह वीरभद्रासमोर जात होतो. त्याच वेळी भेरींचा प्रचंड नाद होता. जटाहार आणि मुखातील अनेक शब्दांबरोबर शिंगाचा नाद होत होता. पूर्वी शिंग वाजवायचे बघा. त्याच वेळी भेरींचा त्यावेळी 3 उत्पात झाले. दक्षाचा डावा डोळा, त्याचे डावे बाहू. हे सगळं बघा हा आता पुढं लक्षात ठेवा, नाहीतर रेकॉर्डिंग ऐका नंतर. त्यावेळी 3 उत्पात झाले. दक्षाचा डावा डोळा, त्याचे डावे बाहू व त्याची डावी मांडी कंप पाहू लागले. त्याचप्रमाणे अनेक कष्टदायक उत्पात त्याला दिसू लागले. दिशा काळवंडून गेल्या. सूर्यात काळे डाग दिसले, जे आता सगळं होणार आहे. सूर्यात काळे डाग दिसायला लागलेत. बीज व अग्नीप्रमाणे तारे जमिनीवर पडू लागले. दक्षाच्या डोक्याला स्पर्शून अनेक गिधाड उडू लागले, ज्यांच्या छायेमुळे सर्व यज्ञ मंडप झाकाळून गेला. आवर्त वायू अतिवेगाने वाहू लागला. रीतिवायूमुळे दक्षाचा मंडप उडू लागला. वायूमुळे सर्व दिवे थरथर कापू लागले. आता आम्ही काय करावे असे जो तो घाबरून म्हणू लागला. विष्णू सहित सर्वांची शक्ती क्षीण झाली. ते आपल्या आपल्या ठिकाणी परत गेले. दक्ष व्याकुळ होऊन स्वामी नारायणाला शरण गेला. आपल्या यज्ञाचे त्याने रक्षण करावे असे विष्णूला त्याने विनंती केली. विष्णूने त्या व्याकुळ दक्षाला जवळ घेऊन म्हटले, दक्षा, मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. ते सर्वेश्वर शंकराचे तत्व जाणून न घेता त्यांचा निराधार केला आहेस. जेथे अपूजनीय गोष्टींचे पूजन होते व पूजनीय गोष्टींचा अनादर केला जातो, तेथे दारिद्र्य, मृत्यू आणि भय या 3 गोष्टी वावरत असतात. तू शंकराचा तिरस्कार केल्याने ही स्थिती तुला प्राप्त झाली आहे. तुझ्या वाईट वागण्याने त्या आमचा प्रभाव नष्ट झाला आहे. तसही विष्णू आणि यांच्या पुढे शंकर शंकर सगळ्यांना भस्म करतो. विष्णू काय आणि ब्रह्मा काय? शंकर म्हणजे डिझास्टर. तू शंकराचा तिरस्कार केल्याने ही स्थिती तुला प्राप्त झाली आहे. तुझ्या वाईट वागण्याने आमचा प्रभाव नष्ट झाला आहे. विष्णूचे हे बोलणे ऐकून दक्ष व्याकुळ झाला. तो काही काळ गप्प उभा राहिला. त्याच वेळी रुद्राने पाठवलेला वीरभद्र व त्याची सेना तेथे पोचली. त्यांच्या ओरडण्याने पृथ्वी कापू लागली. त्यांना पाहून दक्ष विष्णू समोर एखादी काठी पडावा तसा पडला. तो म्हणाला, हे प्रभो, मी तुमच्या बलभरशावर हा महायज्ञ सुरू केला होता. या कार्याची सिद्धी तुमच्याच कृपेमुळे संभव आहे. तुम्ही यज्ञाचे पालन करते आहात, म्हणून तुम्ही यज्ञाचे रक्षण केले पाहिजे. विष्णू म्हणाला, दक्षा, धर्माचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी तुझ्या यज्ञाचे रक्षण करील. तू आपली क्रूर बुद्धी आता सोडून दे, त्यामुळे तुझे कल्याण होईल. तुला कर्म अकर्म कळत नाही, त्यामुळे सर्व वेळी कर्म सफल होत नाही. शांत चित्ताने भक्तिपूर्वक ईश्वराकडे मन लावले म्हणजे शंकर कर्माचे फल प्रदान करतात. हा वीरभद्र तेथे आमच्याच विनाशासाठी आलेला आहे. तो आम्हा सर्वांना यज्ञात भस्म केल्याशिवाय शांत होणार नाही. हे संकट टाळणे माझ्या सामर्थ्याचे बाहेर आहे. ब्रह्मवश शंकराच्या सांगण्याचे उल्लंघन केल्याचे मी शिवद्रोही झालो आहे. सुदर्शन चक्र सुद्धा आता प्रहार करण्यास समर्थ नाही. जरी आम्ही येथून पळालो तरी आकर्षणोस्त्रामुळे शंकर आम्हाला पुन्हा खेचून घेतील. शंकराच्या आज्ञेने श्रीकाल भैरवाने आपल्या केवळ नखांनी काशीमध्ये ब्रह्मदेवाचे 5वे शिर कापले होते. असे म्हणून नारायण दुःखाने व्याकुळ झाले.
त्याच वेळी वीरभद्र यज्ञ मंडपात पोहोचला. इकडे इंद्राने नारायणाचा उपास केला. वज्र हाती घेऊन तो देवांसह वीरभद्राशी युद्ध करण्यास तयार झाला. त्यावेळी इंद्र ऐरावतार अग्नी बोकडावर, यम महिषावर आणि निवृत्ती प्रेतावर, वरुण मकरावर, वायू मृगावर, कुबेर पुष्करावर, त्याचप्रमाणे अन्य देव आपापल्या वाहनावर आरूढ होऊन युद्धासाठी तयार झालेले पाहून दक्ष इंद्रांजवळ गेला. तो म्हणाला, मी हा यज्ञ तुमच्या भरोश्यावर सुरू केला आहे. यज्ञाची सिद्धी आता तुमच्यावरच अवलंबून आहे. दक्षाचे बोलणे ऐकून सर्व देव घाईघाईने युद्ध करण्यासाठी निघाले. शिव मायेने मोहित झालेले सर्व देव गणांबरोबर लढू लागले. ते तोमर आणि नाराज यांनी युद्ध करू लागले. त्यावेळी शंख आणि भेरी वाजू लागल्या. दुदंबी, पद्म आणि डमरू वाजू लागले. त्यांचा तो घनघोर आवाज ऐकून लढणाऱ्यांना स्फुरण चढू लागले. भृगूच्या मंत्र सामर्थ्यामुळे इंद्र इत्यादी लोकपालांनी शिवगणांचा संहार सुरू केला. शिवगणांना हरताना पाहून वीरभद्राने त्यांचा पाठलाग केला. त्याने त्रिशूळाने देवांना मारणे सुरू केले. देवदक्ष इत्यादींना त्यांनी घायाळ केले. तलवारींना त्याने काहीचे तोंड तुकडे केले, काहींचा मुद्गलाचा प्रसाद दिला. अशा प्रकारे पराभूत झालेले देव एका दुसऱ्याला सोडून पळू लागले. त्यावेळी इंद्राने सुद्धा युद्धभूमीचा त्याग केला. त्यावेळी त्याने बृहस्पतीला विचारले, हे लोकपालांच्या गुरुवर्या, आम्हाला विजय मिळेल असा काही उपाय सांगा. हे ऐकून बृहस्पती म्हणाले, नारायणाने जे सांगितले होते तेच झाले. आता माझे सांगणे तुम्ही सावधपणाने ऐका. सर्व कर्माचे फळ देणारा ईश्वर सुद्धा कर्त्याची अपेक्षा करतो, कारण तो सुद्धा कर्म करण्यास समर्थ नसतो. म्हणजे कोणीतरी करता असावा असं ईश्वराला सुद्धा वाटतं, कारण तो कर्म करण्यास समर्थ नसतो. शंकराला वेदांनी सुद्धा अजून जाणून घेतलेले नाही. शंकराला वेदांनी सुद्धा अजून जाणून घेतलेले नाही. त्यांची कृपा झाल्यावरच सत्वाचे ज्ञान होऊ शकते. याचा अर्थ वेद वाचतो, पुराण वाचतो, ह्याच्यामधून शंकराचं आकलन होत नाही. या कथेचं मोरच सांगायचंय तुम्हाला. मग मी सांगते एक कथा काय सांगते. मग हे काय आहे? वेद लिहिलेत, वाचलेत म्हणून काही ज्ञान झाले असं नाहीये. त्यांची कृपा झाल्यावरच सत्वाचे ज्ञान होऊ शकते. वेदांमध्ये जे लिहिलंय ते सुद्धा अजून शंकराला वेदांनी सुद्धा जाणून घेतलेले, म्हणजेच वेदांमध्ये जे लिहिले ते सुद्धा कळत नाहीये खरं काय आहे ते, शंकर काय आहे ते. म्हणून मग त्यांची कृपा झाल्याशिवाय ते सत्वाचे ज्ञान होऊ शकत नाही. तरी सुद्धा हे इंद्रा, कार्य अकार्याच्या निर्णयासाठी सिद्ध झालेल्या अंशाला मी तुला सांगतो की यज्ञाचा विध्वंस थांबविण्यास आता कोणताच उपाय नाही. त्याचे हे बोलणे ऐकून इंद्र व लोकपालासह सर्वजण काळजीत पडले. त्यावेळी वीरभद्र म्हटला, तुम्ही सर्व आपल्या मूर्खपणामुळे या यज्ञास आला आहात. त्याचे फळ मी आता तुम्हाला देतो. असे म्हणून वीरभद्राने बाणांचा वर्षाव सुरू केला. त्या वर्षावापुढे टिकाव न लागल्यामुळे ते पळू लागले. लोकपालांना पळताना पाहून वीरभद्र लगेच यज्ञशाळेत आले. तेव्हा सर्व ऋषी नारायणाजवळ गेले. त्यांनी दक्ष यज्ञाच्या रक्षणाची त्याला विनंती केली, म्हणून विष्णूने त्यांच्याशी युद्ध करण्याचा विचार केला. ते देवतासहित यज्ञशाळेतून बाहेर आले. वीरभद्राने युद्ध करण्याच्या इच्छेने येणाऱ्या विष्णूला पाहिले. तो विष्णूला म्हणाला, तुम्ही शंकराच्या शपथेचे उल्लंघन केले आहे. सतीने जे काही केले ते तुम्ही पाहिले नाही का? दधीचींचे कथन तुम्ही ऐकले नाही काय? आपण सुद्धा दक्षाच्या यज्ञात कुत्सित दान घेण्यास आला आहात काय? मी तुझ्या हृदयात त्रिशूळ भोसकून तुला ठार करील. तुझा जो कोणी रक्षक असेल त्याला माझ्या समोर बोलाव. मी तुला जमिनीवर टाकून तुला जाळून टाकेल, तुझे भस्म करेल. तुला अशा ठिकाणी पाठवेल की तेथून तू परत येऊ शकणार नाहीस. वीरभद्राचे हे बोलणे ऐकून विष्णू हसत त्याला म्हणाला, हे वीरभद्रा, मला शंकराच्या विरुद्ध समजू शकतोस? बघा, तुम्हाला बोलायचंय याच्यावर. या दक्षाने अनेक वेळा यज्ञासाठी विनंती केली होती, म्हणून मी येथे आलो. तो कर्मनिष्ठ पण मूर्ख आहे. मी भक्तांचा सेवक आहे. शंकरही भक्तांचे सेवक आहेत. दक्ष माझा भक्त असल्याने मी त्यांच्या यज्ञासाठी आलो आहे. आता माझी प्रतिज्ञा अशी आहे की मी तुझे निवारण करीन आणि तू माझे निवारण कर. नंतर जे व्हायचे असेल ते होईल. मी युद्ध करणार.
वीरभद्र म्हटला, आपण शंकराचे सेवक आहात हे ऐकून मी प्रसन्न झालो आहे. मी तुमची केवळ परीक्षा घेतली आहे. जसे शंकर तसेच आपण आहात. विष्णू म्हणाले, हे महाबली, शंका सोड आणि माझ्याबरोबर युद्धाला तयार हो. असे म्हणून विष्णू युद्धासाठी तयार झाले. महाबली वीरभद्र गणांसहित युद्धाला तयार झाला. त्याने शंकराचे स्मरण करून नारायणाबरोबर युद्ध सुरू केले. रथात बसून अस्त्र धारण करून तो गर्जना करू लागला. नारायणाने 5 जन्य शंखाचा महानाद केला. जे युद्धभूमीवरून पळून गेले होते ते तो शंखनाद ऐकून पुन्हा परत आले. युद्ध सुरू झाले. नंदी बरोबर इंद्र लढू लागला. अनला बरोबर वैष्णव लढू लागला. कुष्मांडपती बरोबर कुबेर लढू लागला. इंद्राने नंदीवर वज्राने हार केला. नंदीने आपल्या त्रिशूळाने इंद्राच्या छातीवर प्रहार केला. अग्नीने वैष्णवाला अशाच प्रकारे शक्तीने मारण्याचा प्रयत्न केला. वैष्णवाने आपल्या 100धारी त्रिशूळाने अग्नीवर प्रहार करण्यास अग्नीवर प्रहार केला. यमाने महालोकांबरोबर युद्ध सुरू केले. वरुणाबरोबर वीर मूड लढू लागला. भृगींवर वायूने आपले परम अस्त्राचा प्रयोग केला. नारायण आपल्या चक्राच्या साह्याने लढू लागले. वेगाने अंगावर येणारे चक्र पाहून क्षेत्रपालाने ते गिळण्याचा प्रयत्न केला. ते पाहून नारायणाने त्याचे तोंड पकडून त्याच्या तोंडातून चक्र बाहेर काढले. नंतर रागाने विष्णू लढू लागले. वीरभद्राबरोबर त्याचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी नारायणाने अनेक अस्त्रांचे प्रहार वीरभद्रावर केले. त्याने सुद्धा आपल्या त्रिशूळाने नारायणाबरोबर भयंकर युद्ध केले. त्रिशूळाच्या त्या आघाताने घायाळ होऊन घायाळ झालेले नारायण मूर्छित होऊन जमिनीवर पडले. थोड्या वेळाने ते पुन्हा उठले. चक्र धारण करून त्यांनी वीरभद्राला मारण्याच्या इराद्याने चक्र फेकले. पण ते चक्र वीरभद्राने स्तंभित केले. नंतर शारंग धनुष्य हाती धरून विष्णूने त्याला बाण लावले. त्यावेळी सोडलेल्या 3 बाणांना वीरभद्राने 3 प्रकाराने कापून टाकले. त्यावेळी ब्रह्मदेवाने आणि सरस्वतीने त्या गणांविषयी विष्णूला कथन करून त्यांनी विष्णूला अंतर्धान होण्याचा संकेत केला, म्हणून विष्णू अंतर्धान झाले. ब्रह्मदेव बघा, हे सगळं असंच होणार आहे आता. आता विष्णू म्हणजे तुम्हाला माहितीये काय, पालन पोषण आहे ना सृष्टीचं. अंतर्धान होऊन जाणार. ब्रह्मदेव सुद्धा पुत्र शोकामुळे दुःखी होऊन सत्यलोकी निघून गेले. विष्णू आणि ब्रह्मदेव निघून गेल्यावर वीरभद्राने उरलेल्या देवांवर मुनींवर विजय मिळवला. प्रजापती धर्म अरिष्ट नेमी अंगिरस कृशाक्षुमनी यांना पकडून त्याने लाथेने मारले. सरस्वती देव माता यांचे नाक कापले. अशा प्रकारे अनेक देवांना पराभूत केले. त्यावेळपर्यंत अन्य शिवगणांनी उरलेल्यांना समाचार घेतला होता. मणिभद्राने भृगूला आपटून तो त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याची दाढी उपटू लागला. चंडाने शिवनिंदेच्या वेळी दात दाखवून हसणाऱ्या उषाचे दात उखडून काढले. वीरभद्राच्या भयाने दक्ष अंतर्वेदीत जाऊन बसला, म्हणून तेथे जाऊन त्याला पकडून आणले. त्याचा गाल पकडून त्याने त्याच्यावर खड्गाचा प्रहार केला, परंतु योगबळामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. इतर शस्त्रांचा सुद्धा दक्षाच्या डोक्यावर परिणाम होत नाही असे पाहून त्याने त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि आपल्या हाताने त्याचे डोळे चिरडले. त्या शिवद्रोह्याचे ते डोके त्याने अग्निकुंडात टाकले. अशा प्रकारे यज्ञाच्या अग्नीत अनेक जण भस्म झाले. युद्धात जय मिळालेला पाहून शिवगण आनंदित झाले. वीरभद्राने आपली आज्ञा सफल केली हे पाहून शंकर अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी त्याला गणेश्वर बनविले. रुद्रसंहिता सती खंड समाप्त. आता सतीचा खंड संपला आणि पार्वती खंड सुरू झाला. त्याच्या आधी मला या सगळ्याच सांगा, तुम्हाला काय अर्थ कळाला? मी काय हे वाचलेलं नाहीये, तुम्ही मला सांगा त्याचा अर्थ काय कळला? मॅडम, हा बोला, कोण बोलताय? डाकिनी वगैरे नूतन पवार बोलते. बोला. हा. डाकिनी वगैरे हे सगळं ऐकून माझ्या लक्षात आलं की आपले सप्तचक्र जागृत होतात आणि हे बल्कनी जेव्हा होणार आहे तेव्हा हे सगळं होणार आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा सगळ्याच हे करणार आहे. थोडस बरोबर आहे. पुढे अजून कोण बोलणार आहे? सगळ्यांचे जागृत होणार आहेत काय सप्तचक्र?
मग हे पर्सनल आहे का फक्त? हं? फक्त हे एकाच माणसाबद्दल आहे का? हे सगळं पृथ्वीवर जो महाप्रलय आहे ना त्याच्याबद्दल आहे. आता हे असंच होत चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगितलंय. तर हे प्रतिकात्मक स्टोरीज असतात. कोण सांगेल? श्रद्धा मॅडम? सुलक्षणा मॅडम मॅडम? पुन्हा पुन्हा एकदा परत वाचता का एकदा मला? एकदा पुन्हा एवढं वाचता का? सगळं वाचायचं मी कसं बसं बरंच वाच. मोठं आहे. नाही म्हणजे तेवढं सगळं वाचायचं नाही, एक सारांश आहे एकदा ह्याच्यामध्ये. हे कारण बघा. मला असं वाटतं की जसे आपले सप्तचक्र असतात, प्रत्येक सप्तचक्राचे आपले चक्राचे जे अवगुण असतात त्या अवगुणांवरच सगळं असतं ना. आपण जेव्हा ते कंट्रोल करतो, म्हणजे आपण चक्र ध्यानाच्या वेळेस ते सगळे काढलेले होते अवगुण, गुण अवगुण लिहून काढलेले होते. त्यावेळेस ते सगळं सुलक्षणा दाखवलेलं मॅडम होतं. बोलता का? थोडस तो पॉईंट नूतन मॅडमनी सांगितला की श्रद्धा मॅडम. पुढं अजून काही तुम्हाला आ- वाटतंय? हा, शारदा मॅडम बोला. अनम्यूट झालते शारदा मॅडम. सुलक्षणा मॅडम आहात की नाही तुम्ही? हो आहे मॅडम. काय हॅलो. वाटतंय? काय वाटतंय? मला तर तेच वाटतं, प्रलयाच्या साठीच सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यात हो, पण त्याच सगळं काय काय आहे म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय आहे? सविता मॅडम, धर्माधिकारी. शिव लीलामृत कोण वाचतं? सुलक्षणा मॅडम. हं. कल्पना मॅडम. तुम्ही पण वाचता ना? नाही, मी नाही वाचत. शिवलीलामृत नाही वाचत. नाही का? बर, हे बघा आता काय स्टोरीचं मेन कारण काय? युद्ध का झालं? महाघोर युद्ध झालं. का झालं? काय कारण आहे सांगा मला. काय कारण वाटलं तुम्हाला? युद्ध का झालं? कारण काय आहे? सतीचा भांडण. अपमान, सतीचा जो पती शंकर आहे त्याचा तो सतीच्या आई वडिलांनी शंकर वैरागी आणि भस्म आणि स्मशानात असलेला असा नवरा का करतेस, आपल्या तौला मुलाचा नाही, म्हणून त्याचे शंकराला आमंत्रण दिलं नव्हतं त्यांनी. नाही, लग्न का करतेय? लग्न झालेलं आहे ना मॅडम. हा, मग अशा अशा वैराग्याशी लग्न केल्यावर त्यांनी त्याचा अपमान केला. शंकराला बोलवलं नाही, ते कुठला महायज्ञ होता त्यांच्याकडे त्यावेळेला. आणि मग सती रागावली आणि जाब विचारायला गेली तिकडे. मग त्याच्यामुळे मग शंकर पण पाठोपाठ आला. अशा म्हणजे इथे शंकराचा अपमान केला. अपमान झाला. येस, शंकराला अपमान झाला. समजून घेतलं हा नाही. हा हा भस्म लावतो. हा. काय तपस्वी वैरागी आहे. वैरागी आहे, काय स्मशानात तपस्या वैरागी, करतो. काय तपस्वी, काय बरोबर. ओढाबंब, काय ते हा भस्म, काय ते हा रूप, हा असं करून त्याचा अपमान केला. हा त्याला आदर दिला नाही. इथे सगळं हजारो कर्मकांड केली यज्ञासाठी. हजारो लोकांना बोलवलं. पण शिवाला बोलवलं नाही. याचा अर्थ शिवतत्वाचा अपमान झाला. मग आता शिवतत्व म्हणजे काय आहे? शिव ही कोणी मूर्ती नाहीये, ती कोणी देवता नाहीये. शिव हे तत्व आहे. जसं आपण म्हणतो श्वास माझा शिव. का? का तर श्वास बंद झाला तर शिवाचा शव होतो. मग जसा श्वास हा शिव आहे, मग शिवतत्व आपलं काय शिवतत्व? शिवतत्व म्हणजे काय आहे? तर सगळा हा विश्वातला, ब्रह्मांडातला चैतन्य म्हणजे शिवतत्व आहे. आणि आपण बघा, आता हे शिवसाधक ध्यानात ते अनुभवतंय. चैतन्य तुम्हाला अनुभवायच मिळालं. मग शिवतत्व म्हणजे चैतन्य आहे. चैतन्य. आपलं सत्य तेच आहे. आपण चैतन्य स्वरूप आहोत. बास. मग हे चैतन्य स्वरूप आपल्याला आता त्या ध्यानातून कळायला लागलं. मग हे जर शिवतत्व आहे, तर शिवाला बोलवलं नाही, शिवाला आदर ठेवला नाही, शिवाचं अपमान केला, म्हणजे शिवतत्व जाणून घेतलं नाही. म्हणजे ध्यानधारणाच तिथे नव्हती. बाकी सगळं होतं. कर्मकांड होती, सगळा म्हणजे जसं आपण म्हणतो, जसं आता लग्न, जसं सुजाता मॅडम आहेत का? सुजाता मॅडमला सांगितलंय, मुलीच्या लग्नाला मी काय करायचं सांगितलंय. शिवसर्वोदय शास्त्राचे नियम सांगितलेत. शिवसर्वोदयाचे नियम एवढे वाटतात तेवढे सोपे नाही आहेत, लक्षात घ्या. त्याच्यात प्रचंड सामर्थ्य दडलेलं आहे.
तर सुजाता मॅडमना मी सांगितलं लग्नाच्या वेळेला तुम्ही आणि तुमच्या मुलीने कुठल्या कुठल्या वेळेला काय काय नाड्यांचा वापर म्हणजे करायचा. मग इथे काय आहे, ज्या क्षणी तुम्ही नाडी पाळता त्या क्षणी श्वासाला बसता, म्हणजे शिवाला आमंत्रण नाही का देत, शिवाचा आदर नाही का ठेवत तुम्ही. शिव म्हणजे काय, सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं, श्वास म्हणजे शिव. आपल्या शिवाला, आपल्या श्वासाला सगळं आपल्याबद्दल माहितीये. मी आता जर श्वास चेक केला तर मला कळतं मी काम करायचे का नाही. माझ्या या शास्त्रात तत्व सुद्धा आहेत. मला कळतंय मी जर आता काम केलं तर माझं हे तत्व आहे, मला काय फायदा होणार नाही, पाण्यात जाणार आहे. मग एवढं जर श्वास सांगतोय, एवढं जर ऍस्ट्रॉलॉजी, स्मिता वरांडे मॅडम तुम्ही बोला, एवढं जर मला ऍस्ट्रॉलॉजिकल ज्ञान देतोय, आलेला मला प्रश्न विचारतोय आणि मी माझा श्वास चेक करून उत्तर देतेय, म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाचं विश्वाचं ज्ञान माझ्या श्वासाला आहे. श्वास म्हणजे शिव आहे. मग शिव म्हणजे काय, तर अखंड विश्वातलं जे शिवतत्व आहे त्यालाच, त्या तत्वाला, चैतन्य स्वरूप तत्वाला, चैतन्य आहे ना, श्वास येतोय जातोय येतोय जातोय. मग या शिवतत्वाला, या चैतन्याला भजलं पाहिजे, पुजलं पाहिजे. ते तिथे काय त्याला बोलवलंच नाही, म्हणजे कोणी ढोंकून बघितलंच नाहीये. ते श्वास काय आणि शिव काय आणि शिवतत्व समजून घेतलं नाही, काय नाही. राखाड्या काय, भस्म काय, हे सगळे ध्यानवाल्यांचे येथे ऋषीमुनी बघा ना. आता कुंभमेळ्याला सुद्धा हजारो, लाखो, करोडो साधू तिथे, नागा साधू उतरतात. कुठून येतात कोणाला कळत नाही. जे असे तिथे राहतात रस्त्यांवर, त्यांना कधीही एकही नागा साधू रस्त्याने दिसल्या नाही, दिसत नाही, कधीच दिसत नाही कुंभमेळ्याला. सगळ्यांना नागा साधू तिथेच दिसतात स्नान घेताना. मग हे नागा साधू म्हणजे चैतन्य मनुष्याची रूप घेऊन अवतरतं तिथे, आणि तिथे ते सगळ्या चेतना पसरवतो. आपण जे बघा, सुलक्षणा मॅडम काय म्हणतात, श्वासच शिव आहे, ते तर आहेच आहे आपलं शिवसाधकांचं. मग ज्या वेळेला आपण पिरॅमिडला येतो, आपण एक तत्व शिकलोय पिरॅमिडमध्ये, आपण आधी पिरॅमिडला ऊर्जा देतो आणि म्हणून मग ती ऊर्जा ग्रहण करून आपण सगळीकडे पसरवतो. आपण हे कार्य करतोय. आता सुद्धा आपण जिथे जिथे देवाळात जातोय, जिथे जिथे हायर ऊर्जा जाते, तिथे हेच करायचंय आपल्याला. मग नागासाधू सुद्धा ते सगळं चैतन्य पसरवतात आपल्या काय म्हणतात, अबुद्धीवर, आपल्या मूर्खपणावर. मग ही चेतना जागृती का चाललीय, ती काय फक्त सूर्य करत नाहीये, ते सगळं ब्रह्मांडातलं आवरण करतंय. मग आवरण कोण बदलतंय, मग हेच येत आहेत खालच्या पृथ्वीवर, चैतन्य वाढवतायत. मग नागासाधू म्हणजे काही पुरुष नाहीये, त्यांना रूप घ्यावं लागतं. पण ते कसे येतात बघा, भस्म हेन ते शिवाचेच अवतार. ते कसल्या रुद्राक्षाच्या माळ्या मोठ्या मोठ्या असतात त्या. म्हणजे हे सगळे मी तुम्हाला सांगितले, शिवसरोदे हे सगळे ऋषीमुनी पाळतात. मग शिव म्हणजे ते शिवतत्वाची पूजा करतात, शिवतत्वाला जाणून घेतात. खूप गहन अर्थ आहेत याला. मग आता हे शिवतत्व जे आहे, आपली पिंड काय आहे, तीच आहे ना. पिंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर पिंडामध्ये हा योनीसारखा आकार असतो आणि त्याच्यावर हे लिंग असतं, असं असतं हे लिंग. मग हे काय दर्शवतं, तुम्हाला तेच सांगितलं, हे म्हणजे शिवतत्व. वाचलं पण काल का परवा. हे म्हणजे अंडाकृती म्हणजे शिवतत्व, आणि हे म्हणजे काय, तर हे म्हणजे योनी, म्हणजे आपल्यासारख्याच आकार असतो स्त्री तत्वाचा असतो तो. पण त्याचं इंडिकेशन काय, तर ही म्हणजे सृजनशीलता. सृजनशीलता म्हणजे निर्मिती, क्रिएशन्स, प्रकृती, जननी, सगळ्या सृष्टीला जननी करणारी शक्ती, म्हणजे ही लिंग हे जे काय म्हणतात, खालचा जो बेस आहे तो शक्ती स्वरूप, प्रकृती, निसर्ग म्हणा. मग इथे हे काय आहे, इथे हे लिंग म्हणजे काय, हे शिवतत्व आहे. मग हे शिवतत्व म्हणजे काय, तर सगळ्या ब्रह्मांडाचं प्रतीक आहे, सगळ्या विश्वाचं प्रतीक आहे. मग ह्यामध्ये हे शिवतत्व आणि ही प्रकृती म्हणजे शक्ती, यातून हे मिलन आहे. हे शिवाचं आणि शक्तीचं मिलन आहे. मग जेव्हा जेव्हा हे मिलन इथं ठेवलंय, म्हणजे आपल्या पिंड आहेत, जर काय होणार आहे त्या पिंडीमुळं, ज्या वेळेला पिंड हे जे काय आहे, ज्योतिर्लिंग आपण म्हणतो त्याला, तर त्या ज्योतिर्लिंगातून सृष्टी म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला या सगळ्या ज्योतिर्लिंगाचा जन्म झालाय. तिथूनच सगळ्या चेतना पसरल्या गेल्या ज्योतिर्लिंगातून, 12 ज्योतिर्लिंग.
आणि तिथून त्या चेतना पसरत 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 ही जी खालची प्रकृती आहे, मिलनातून जसं गर्भ आपल्याला होतं, जसं बाळ निर्माण येतं, तसं सृष्टीने आपल्या सगळ्यांना निर्माण केले. प्रकृतीने शक्ती दिली आपल्याला. आपल्यात शक्ती पण आहे ना, आपल्यात पुरुष तत्व पण आहे, म्हणजे शिवतत्व पण आपल्यात आहे. मग या नाड्यांचा भेद करतो आपण, तसे श्वास घेतो, तसे ध्यानामध्ये करतो आपण. मग याच्यामध्ये हे जर समजून घेतलं, ती जर प्रकृती आहे, क्रिएशन्स आहे, सृजनशीलता आहे आणि हा जर सगळ्या विश्वाचं प्रतीक आहे, जो आदी अनादी आहे, त्याला एंडच नाहीये. ब्रह्मांड कधी नष्ट पावत नाहीये. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला हा महाप्रलय आता सुरू झालेला आहे, महाप्रलयाची सगळी रचना आता या महाशिवरात्रीला पूर्ण होतीये. मग या प्रलयाच्या क्षणी सगळं जे काही भस्म होतं ते त्या शिवानेच सगळ्यांना हे केलं. शिवाचा दूत असेल नाही तर कोणी असेल, शिव ब्रह्माला नष्ट करतो, शिव विष्णूला नष्ट करतो. म्हणजे काय केलंय मी तुम्हाला सांगितलं, विष्णू आहे तो पालन करताय याच्या सृष्टीचा, त्या पालनकर्त्यालाच मारलंय. मग कशी सृष्टी राहणार आहे? सगळा डिझास्टर करते, काही राहणार नाहीये. नो जीव राहणार नाहीये. सगळा जीव तो ब्रह्मा विष्णू गायब नष्ट. हे सगळे त्या पिंडातच जातात. मी तुम्हाला म्हटलं आता त्या ऊर्जा सगळ्या बाहेर यायला लागल्या. याच ऊर्जा नवीन ज्या वेळेला युग सुरू होईल, नवीन युगाची नांदी होईल, त्यावेळेला या पिंडीतून म्हणजे शिवातनच ते सगळं येतं. आपण बघितलं ब्रह्मदेव कसा आला, हा कसा आला, विष्णू कसा आला, नदीत पौडला होता कमळाच्या पानावर. मग हे सगळं आपण अभ्यासलंय आपल्या उपनिषदांमधून. मग हे तिथे स्टोरी रूप सांगतात कळण्यासाठी, पण त्यातलं शास्त्र समजून घेतलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेला नवीन धरती, नवीन हे काही सुरू होईल, त्यावेळेला सुद्धा मग पहिल्यांदा ब्रह्माचं क्रिएशन सुरू होईल. मग विष्णू त्याला पालन पोषण करेल. परत हा शिव महाप्रलय करून सगळा विध्वंस, सगळा नष्ट करेल. हे क्षणाक्षणाला चाललेलं आहे. या क्षणाक्षणाचं चालून चालून आवर्तन आता द एंड म्हणजे महाप्रलय. हे तर क्षणाक्षणाला आपण निर्मिती करतो, पालन पोषण करतो, डिस्ट्रॉय करतो, पत्त्याचा डाव असल्यासारखं. पण हे आवर्तनाचे सुद्धा काही 11,000चं आवर्तन आहे. जसं सूर्याचं 11,000चं आवर्तन संपतंय आता. मग सूर्यही जाणार आहे, चंद्रही जाणार आहे, सगळंच जाणार आहे. ते वाचलं ना तुम्ही, चंद्र, तारे, सगळे ग्रह पटापटापटा खाली पडले. मग अंधकार झाला. हेच सगळं सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या. हे काही एकदम होत नसतं. हे टप्प्याटप्प्याने हळूहळू होतंय. हे सगळे बदल आता सायन्सला उलगडत चाललेत. जशी विमानं खाली पडतायत, तसे ते ग्रह तारे पण पडणार आहेत खाली. पण हे सांगत नाहीत. बातम्यांमध्ये असलं काही नसतं. कारण मग लोक सैरभैर होतील. ज्यांना काही ज्ञान नाहीये आपल्यासारखं, ते किती सैरावैरा पळत धावत सुटतील. येणार आहे, ती पण स्टेज येणार आहे. ज्यांना हे काही अवेअरनेस नाही, ज्यांना हे काही जाणून घ्यायचं नाही, यायचं नाही. आता बघा, आज कोऑर्डिनेटरने किती जणांना फोन केले. सरळ म्हणतात आम्हाला वेळ नाही ध्यानाला, आम्हाला याला वेळ नाही, आम्हाला त्याला वेळ नाही. ग्रुपमध्ये जोडून राहिलेत, पण त्यांना यायचं नाहीये. अशा सगळ्या लोकांना वेळच राहणार नाहीये काय चाललंय ते समजून घ्यायला. भ्रष्ट होणार आहे, मती भ्रष्ट होणार आहे, बुद्धी भ्रष्ट होणार आहे. म्हणून हे आपण समजून घेतोय. आपल्याला निदान हे ज्ञान राहणार आहे. काही जरी झालं तरी अनुभव हे ते सगळं पडल्यावर काहीच राहू शकणार नाहीये. तर हे सगळं कोडिक वर्णन आहे सृष्टीच्या प्रलयाचं. जो शिव तत्व जाणतो, मी तर म्हणते जो शिव सरोदय साधक शास्त्राचा उपासक आहे, त्याला बरोबर त्याच्या उत्क्रांतीचा, त्याच्या मानवाच्या महामानव बनण्याची कपॅसिटी त्याच्यात आहे. इतकं या शास्त्रामध्ये प्रगल्भ तुम्हाला ज्ञान आहे. तुम्ही नियम पाळले समजून उमजून, तर तुम्ही महाप्रलयामध्ये सुद्धा तुमचा एक स्वयंभू उत्क्रांतीचा महामानव म्हणून जन्म घेणार आहात तुम्ही. त्यात असे दिले की चुंबकीय क्षेत्र हो जाणार आहे, आणि नंतर शिवक्षेत्र, सगळं तेच आहे. प्रोसेस कंटिन्यू झाली की रिव्हर्स, कंटिन्यू झाली की रिव्हर्स. मग महाप्रलय कोणासाठी? जे शिवतत्व जाणून घेणारे त्यांच्यासाठी तो प्रलय नाहीये, त्यांच्यासाठी ती उत्क्रांती महामानव आहे. म्हणजे जो आपण म्हणतो तो.
ज्यांना हे काही माहिती नाहीये, जे शिवतत्वाला समजून घेत नाहीयेत, उपासना करत नाही, त्यांच्यासाठी तो महाप्रलय आहे. तर ठीक आहे, बास करूयात. कारण हे सगळं समजून त्याच्यावर विचार, मनन, चिंतन झालं पाहिजे. आणि जो नियम लिहिताय ना तुम्ही, आता विचारलंय ना, नुसतं मेकॅनिकली लिहिताय. हे समजून उमजून लिहायचंय. तुम्हाला कळतच नाहीये. मला फायदा कुठल्या नियमाने झाला हे कळलं पाहिजे ना. ते काय इतकं सोपं आहे का? नाडी बघितली आणि काम केलं ना आलं सक्सेस. सक्सेस बिक्सेस सोडून द्या आता. हे सगळं शिका, काय करतोय आपण ना. नक्की आतमध्ये काय घडतंय, चेतनेमध्ये काय घडतंय, शिवाला जवळ करतोय का शक्तीला करतोय, शक्ती काय करतीये, शिव काय करतोय, हे समजून घ्यायचं. साठी ते नियम पाळायचे, त्याच्या बरोबर राहायचंय, त्या तत्वाला आदर द्यायचाय. हे करत 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 आपल्याला पुढे जायचंय. हे संसारासाठी नाहीये शिवसर्वोदय शास्त्र. तो भाग 1 संपला, भाग 4 पर्यंत आलोय, आता भाग 5 ला जायचंय. सगळ्यांनी समजून उमजून करा. उद्या पहाटे ध्यान आहे शिवसाधकांसाठी 4:30 ला. शनिवार असला तरी. उद्या पुराण नाही, रविवारी पुराण नाही, सोमवारी पुराण नाही. तुमच्याजवळ कोणाजवळ असेल तुम्ही घ्या मीटिंग आणि करू शकता. तुम्ही करू शकता. तुमच्याजवळ असेल ते करू शकता. मी तुम्हाला सांगते. बघा, रुद्रसंहिता आहे. रुद्रसंहिता पार्वती खंड आहे. इंटरनेटवर ऑनलाईन मिळालं तर बघा, नाही तर मग मी कोणी वाचेल तर असेल तर मी फोटो काढून पाठवते एवढ्या रुद्र पार्वती खंडाचा. बघा, कारण सोमवारी भाग 4 आहे ना. कोणी मला सांगा, मी लगेच हे करते. तर आता नाही होणार सोमवारी. आणि मंगळवारी ग्रहणाचं आपल्याला हे करायचंय, त्यामुळे मंगळवारी पण होणार नाही. आता मंगळवारी ग्रहणामुळं काही खास प्रोग्राम आपण सर्वांसाठी ठेवणार आहोत तो. आणि ग्रहणामध्ये सुद्धा हेच होणार आहे सगळं, जे काही चाललंय त्याचंच ते ग्रहण आहे. सूर्यग्रहण आहे. रुद्रसंहिता कुमारखंड. आता पार्वती खंड कोणी वाचणार असेल तर मी फोटो टाकेन, मला टाका या ग्रुपवर, शिवपुराणवर किंवा कोऑर्डिनेटर ग्रुपवर, किंवा कोऑर्डिनेटर सोडून कोणी वाचायला तयार असेल. नुसतं वाचा, नाही एक्सप्लेन करता आलं तर ठीक आहे. ठीक आहे, चला मग आता भेटूयात उद्या पहाटे 4:30 ला. शिवसाधकांसाठी ध्यान होईल. कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही ऍड करायचंय का? काही इथे फक्त जे होईल तेच. तुम्ही स्वतः अभ्यास करा, वाचन करा. लिंग पुराण मी आता बघते. लिंग पुराण आणा, वाचायला शिका. वाचन कार्यक्रम घ्यायला किती एक छोटं पुस्तक असतं, त्याच्या किमती कमी आहेत या छोट्या. आता जर सुचिता मॅडम असतील ना सोमवारी, मी बघते, मी त्यांना पाठवून देते हे पुस्तक. त्या घराजवळ राहतात ना माझ्या. 125 रुपये आहे बघा. ठीक आहे, चला. कोणाला काही ऍड करायचंय का? सुषमा मॅडम, सविता धर्माधिकारी मॅडम, काही ऍड करायचंय का? ठीक आहे, चला. हो मॅडम. झोप मॅडम आली का? नाही. स्मिता मॅडम, तुम्हाला काय बोलायचंय का? हा मॅडम. ठीक. हा, बोला सुजाता मॅडम. आपण कोणाचा? महाशिवरात्रीचं जे टायमिंग ठरवलंय, काय? महाशिवरात्रीचं ध्यानासाठी टायमिंग ठरवलंय ना? हा, हा, तर ते 12 ते 1 मी घेतेय. 1 ते 2 तुम्ही कोण घेणार लिहा असेल तर तिथे. चालेल. हा, हा, लिहिलंय की. लिहा तिथे. मी त्याला थोडंफार बदलणार लिहिलेलं आहे. आहे. सिक्वेन्स बरोबर पाहिजे ना. हो, बरोबर. आणि तुम्ही काय माहिती सांगणार आहे ते लिहिलं नाही तिथे मला, त्यामुळे ते लिहा जरा. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. चला.